वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। केजरीवाल जिंकले, तपास यंत्रणांचं न्यायालयात वस्त्रहरण झालं अशा शब्दात टीका करण्यात आली आहे सामनाच्या अग्रलेखाद्वारे। ईडी सीबीआयचा सामनाच्या अग्रलेखात मोकाट सैतान असा उल्लेख करण्यात आलाय। मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री छळछावण्या चालवतायत असाही आरोप सामनाच्या या अग्रलेखाद्वारे करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना या अग्रलेखातून निशाणा करण्यात आलेला आहे। ईडी सीबीआयचा या सामनाच्या अग्रलेखात मोकाट सैतान असा उल्लेख झालाय। आपण या अग्रलेखातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। न्यायालयानं डोळे झाक केल्यानंच ईडी सीबीआय सारख्या तपास यंत्रणांनी सत्याचा खून करून सैतानी अवतार धारण केलाय। न्यायालयानं या मोकाट सैतानांना वेळीच आवरलं असतं तर भाजपच्या छळछावण्यांचा इतका विस्तार झाला नसता। पंतप्रधान, गृहमंत्री फडणवीस लोकशाही, संविधानाची पर्वा न करता या छळछावण्या चालवतायत। न्यायालय, तपास यंत्रणा या छळछावण्यांच्या तंबूंचे बांबू बनलेत। सरकारनं एखाद्याला भ्रष्टाचारी ठरवायचं आणि तपास यंत्रणांनी त्याला अटक करायची, हे एकेकाळी रशियात घडत होतं। इस्लामी राष्ट्रात देखील घडत होतं। आता हिंदू राष्ट्रातही असंच घडताना पाहतोय। केजरीवाल, सिसोदिया हे भ्रष्टाचारी नसून प्रामाणिक आहेत। भाजपनं पोचलेल्या तपास यंत्रणा हे न्यायालयात सिद्ध झालेलं आहे की नेमकं त्यांचं कसं स्वरूप आहे। खोटी प्रकरणं उभी करणाऱ्यांना आता तरी शिक्षा होऊ द्या असं देखील या सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय। दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात निर्दोष ठरल्यानंतर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलंय। दिल्लीत तुम्ही निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा निवडून आल्यास राजीनामा देईन असं केजरीवाल म्हणाले। पीएम मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी असं देखील केजरीवाल म्हणाले। मैं आपसे पूछना चाहता हूं, केजरीवाल जेल गया, रॉबर्ट वाड्रा जेल गया, संजय सिंह जेल गया, क्या राहुल गांधी जेल गया, मनीष सिसोदिया जेल गया, सोनिया गांधी जी जेल गई? किस मुंह से बात करते हैं? शर्म नहीं आती कांग्रेस में? पुण्यातल्या पोशे कार